आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू तुझ्या मोठ्या सुनेच्या नेहमी पाठीमागे उभी राहतेस आणि नव्या सुनेचा विषय काढला की तुझं तोंड बंद, असा दुटप्पीपणा का? नाही, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन गोष्टींमध्ये काही संबंधच कळत नाही. हो, मी माझ्या लेकाला राजकुमारला माझ्या घराबाहेर काढलं म्हणून काय माझी सौंदर्याची व्याख्या बदलणार नाही ना. ती तीच होती आणि कायम तीच राहणार आहे. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. मला काय आवडतं, काय आवडत नाही, माझी निवड, माझी पसंती तीच राहणार आहे ना. माझ्या सुना कशा असाव्यात याबद्दलची माझी मतं कायम वेगळी होती आणि अजूनही आहेत, यापुढे सुद्धा राहणार आहेत. शिवाय माझं सारंग काय किंवा सोहम काय, या दोघांची लग्न कुठल्या परिस्थितीत झाली हे काय वेगळं सांगायची गरज नाहीये तुम्हाला. हा, मी कोणावर अन्याय होऊ देणार नाही, पण त्याचबरोबर माझ्या मतांची सुद्धा तडजोड करणार नाही. राहता राहिला प्रश्न मंगळागौरीचा, तर यंदा आपल्याकडे मंगळागौरीचा कार्यक्रम नाही होणार. आई, मला वाटतं आपण मंगळागौरीची पूजा करायला हवी. अमृता, ऐक माझं. आई, यांच्या चुकीची शिक्षा तारा आणि सावलीने का भोगायची? ठीक आहे तिलोत्तमा, तू विचार कर आणि मग आम्हाला कळव. गुड मॉर्निंग मॅम. प्लॅन कसा सुरू आहे? मस्त मॅडम, या ना आत या. ए हॅलो, मी इथे यायला किंवा बसायला आले नाहीये. सीसीटीव्हीच्या रेंज मध्ये आपण दिसू नये म्हणून तुम्हाला बाहेर बोलवलंय ना. सॉरी मॅडम, काय ऑर्डर काय माझ्यासाठी? हे अकाउंटला दाखवायचे आणि ही कॅश माझ्यापर्यंत पोचवायची. आणि दुसरं म्हणजे 3 नंबरची लाईन बंद पाडायची. ओके. हां हा, काय सांगितलं तेवढं करा. ठीक आहे मॅम. आग लागली की फायर ब्रिगेड बोलवावीच लागते. नाईलाजाने का होईना तिलोत्तमा मेहंदळीला राजकुमारला परत घरात घ्यावंच लागेल. राजकुमार दादा, खरं तर तुला दादा का म्हणते मी? तू तर माझा एक प्यादा आहेस, प्यादा. त्या मूर्ख मुलीच्या विरोधात वापरायला माझ्या टीमचा एक प्यादा. नाही, इथून पुढे तुम्ही राजकुमारशी काही इन्फॉर्मेशन शेअर करायची नाही. जे काय होईल ते सारंग सरांच्या अप्रुव्हलनी होईल. हो, तिलोत्तमा मॅडमचाही पाठिंबा आहे याला. डोंट वरी. हां, ठीक आहे. काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला? आई, तुम्ही मंगळागौरीच्या पूजेचं काय ठरवलंय? त्यात काही बोलण्यासारखं नाहीच आहे. आपल्या घरात मंगळागौर होणार नाही, कारण सावलीला मी माझ्या घरची सून मानतच नाही. मी माझ्या या मतावर ठाम आहे आणि कायम राहणार आहे. पण मॉम, तुम्हाला सावली आवडत नाही म्हणून सगळा कार्यक्रमच रद्द करताय. तुम्ही माझा विचार नाही करणार? हो, मी पण या घराची नवीन सूनच आहे ना. मला मंगळागौरीची पूजा करायची आहे आणि तिच्यासाठी मी माझा हक्क का सोडू? हक्क? कसला हक्क? तू सुद्धा माझी फसवणूक करूनच या घरात आली आहेस ना. तेव्हा आपल्या घरात मंगळागौर होणार नाही, and that is fine. नाही नाही, तुम्हाला थोड्या वेळात कळवतो. येस, हां ठीक आहे. सर, आपला कात्रचा जो प्लांट आहे त्याच्या मशिनरीमध्ये काहीतरी मेजर इश्यू झाला आहे. आपली टीम लागली आहे त्या कामाला, पण प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह होत नाही आहे. आणि 5 वर्षापूर्वी आपल्याला सेम प्रॉब्लेम फेस करायला लागला होता. कात्रजचा प्लांट राजकुमार दादा हँडल करायचा. सगळी जुनी मशिनरीज आहेत ती. राजकुमार दादा सगळं माहिती होतं त्या मशिनरीज बाबतीत. हो ना यार,
आणि जर ती मशीन लवकर रिपेअर नाही झाली तर आपल्याला मेजर लॉस सहन करावा लागेल. काय म्हणणार? शोभी कॉल राजकुमार दादा की म्हणजे तू सांग तसं करूया. आईला विचारावं लागेल. तू कॉल करतोय की मी? हा बोल. आई जरा प्रॉब्लेम झालाय. आणि सगळ्या जुन्या मशिनरीज आहेत. तुला माहिती आहे, तू म्हणून राजकुमार दादाला ट्रेनिंगसाठी त्या कंपनीमध्ये पाठवलं होतं ज्या कंपनीने मशिनरीज तयार केल्या होत्या. सो इथल्या इंजिनियर्सला काही गोष्टी माहिती नाही आहेत आई. तिथून आपण माणसं बोलवू शकतो पण खूप वेळ लागेल त्यासाठी. कन्साइनमेंट पाठवायला आधीच उशीर झालाय. खूप लॉस बेअर करावा लागेल. मग आणि वन मोर थिंग, आपण बाहेरनं जर इंजिनियर बोलवला तर तो आपला अडकलेला कन्साइनमेंट बघून काही ना काहीतरी फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या कोणतरी घरचा माणूसच पाहिजे. तुझं काय मत आहे? म्हणजे आम्ही राजकुमार दादाला फोन करायचा म्हणजे तू सांग त्याप्रमाणे आम्ही करतो. ठीक आहे, हरकत नाही, बघूया. अहो ऐका, मी पटकन जाऊन येते जरा. तिलोत्तमा निघालीस कुठे तू? कात्रजच्या प्लांटवर. का? मॉम कुठे निघालात? कात्रजच्या प्लांटवर थोडीशी गडबड झाली आहे, तिथे निघाले जर. तो प्लांट राजकुमार दादाच्या अंडर येतो ना? हो, तिथलं प्रोडक्शन थांबलंय. एक खूप मोठी कन्साइनमेंट आहे आणि मेजर लॉसेस होण्याची शक्यता आहे. मला जाऊन यावंच लागेल. मला काही कळतच नाहीये, देव सुद्धा कशी परीक्षा घेतो ना. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न मॉम, पण तुम्ही तिकडे जाऊन काय करणार आहात? नाही म्हणजे आपण गेलो जरी तर तुमचं आणि माझं तिकडे जाऊन काहीच उपयोग नाहीये. जर प्रोडक्शन प्रॉब्लेम झाला असेल तर मुंबईहून इंजिनियर्स यायची वाट बघावी लागेल. नाहीतर दुसरं ऑप्शन आहे, राजकुमार दादांना फोन करावा लागेल. ठीक आहे, करा. त्याला फोन करा, त्याला बोलवून घ्या. तो प्लांटवर येईल, त्यानंतर घरी येईल. घरात ठेवून घ्या त्याला. हा, करा. आय एम सॉरी मॉम, पण शेवटी भावाला भावाचीच गरज लागते. मी करते दादांना फोन. मी एक सांगू? नाही म्हणजे तुम्ही करा राजकुमार सरांना फोन, पण आपण सारंग सरांची मदत घेऊ शकतो ना. त्यांना ह्या गोष्टीमधलं माहीत असेल कदाचित. छान. नाही, थँक्यू. तू जर का हे सगळं आम्हाला सांगितलं नसतंस तर आम्हाला माहितीच नव्हतं, हो की नाही? तिलोत्तमा, तिचं म्हणणं ऐकून तर घे. आणि ती बोलतीये त्यात चुकीचं काहीच नाहीये ना. सारंग काय आणि राजकुमार काय, दोघांनाही सगळ्यातलं सगळंच कळतं. फक्त ते एकमेकांच्या डिपार्टमेंट्समध्ये इंटरफिअर करत नाहीत. हेच तिला कळत नाहीये ना. मोठ्या कंपनीज कशा ऑपरेट करतात हे तुला माहिती नाहीये, कबूल कर. राजकुमार सारंग जरी भाऊ भाऊ असले तरी सुद्धा ते बिझनेसमन आहेत आणि ते एकमेकांच्या डिपार्टमेंट्समध्ये इंटरफिअर करत नाहीत. ही काय सांगत बसली? हिला कळणार आहे का? तिलोत्तमा, पण आता प्राप्त परिस्थितीमध्ये वेगळा काही उपाय आहे का आपल्याकडे? मला वाटतं सारंगशी बोलतो.